नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। आपले घर किंवा आपली वास्तू ही खूप महत्त्वाची असते। बरेच जण भाड्याच्या घरामध्ये राहत असतात, तर त्यांच्या मनामध्ये शंका येते की त्या घराची वास्तुशांती झाली आहे की नाही, किंवा झाली जर असेल तर त्या घराच्या मालकालाच वास्तुशांतीचा फायदा होणार आहे, तर आपल्याला त्यातून काय फायदा होईल। तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये बरेचसे काही संग्राम असतात। त्या वास्तूला जर आपण काही वाक्य किंवा आपल्या जर काही आपण चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक विचार वास्तूमध्ये बोललो तर ती वास्तू ही सकारात्मक होत जाते। त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काही बदल करायचे आहेत। तर काही घरामध्ये वास्तू शांत होऊनही घरामध्ये शांतता नसते, तर तुम्हीच तुमच्या वास्तूला कशी ऊर्जा देऊ शकता। तर ते घर भाड्याचे असो किंवा स्वतःचे असो, आपण लहानपणापासून आई वडिलांचे शब्द ऐकत आलेलो आहे की आपली वास्तू ही तथास्तु म्हणत असते। याचा अर्थ खूप कमी जणांना माहीत असतो। याचा अर्थ किंवा लॉजिक हे खूप कमी लोकांना माहीत असते। आपण जमिनीला पाय लागला तरी तिची क्षमा मागतो, किंवा सकाळी आपण उठल्यावरती जमिनीवरती पाय ठेवण्या अगोदर त्या जमिनीला नमस्कार करून त्यानंतर आपण जमिनीवरती पाय ठेवतो, प्रार्थना म्हणतो, आपण तिचे धन्यवाद मानतो। तर आपण वास्तूमध्ये राहतो, तिचेही आपण जर क्षमा मागितली, प्रार्थना केली। ज्यावेळेस सकाळी आपण सर्वप्रथम उठतो त्यावेळेस आपण मातेला नमस्कार करून कराग्रे वसते लक्ष्मी ही प्रार्थना म्हणतो, आणि आपण धरतीचे नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो। धरती मातेला कधीही वंदन करायचे विसरायचे नाही। त्या धरती मातेमुळे आपण चालू शकतो, फिरू शकतो। त्यामुळे धरती माता ही आपला सर्व भार उचलते। ज्या पद्धतीने आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये जितकी पॉझिटिव्हिटी असेल तितके ते घर पुढे जाते। आपण बऱ्याचदा पाहत असतो की एखाद्याचा छोटा बिझनेस असेल, तो बिझनेसही पिढ्यानपिढ्या तसा चालू राहतो, पण काही जण एकदम गरीब परिस्थितीमध्येही असताना ते लोक व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये इतके प्रगती करतात की त्यांच्या घरामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी असते। तर सकारात्मक गोष्टीने सर्व गोष्टी शक्य होतात। त्यामुळे आपल्याला जितकी सकारात्मकता आपल्या घरामध्ये ठेवता येईल तितकी सकारात्मकता आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे। एखादा जर छोटा व्यवसाय असेल, तो पिढ्यानपिढ्या ते लोक तोच व्यवसाय करत असतील, ते त्याच पद्धतीने ते गरीब तसेच राहत असतील। एखादं एकदम झोपडीतलं किंवा एकदम गरीब मुलेही तर पॉझिटिव्हिटी असेल त्यांच्यामध्ये, तर ते झोपडीतून बंगल्यातून प्लॉटमध्ये एकदम आलिशान बंगल्यामध्ये ते राहतात, आणि त्यांची स्वतःची प्रगती ते त्यांच्या शब्दाने करून घेतात। सर्वांना 2 हात, 2 पाय, 1 मेंदू असं सगळ्यांना सारखे अवयव असतात, पण सगळ्यांच्यामध्ये जी भिन्नता असते किंवा जे आपल्यामध्ये फरक असतो तो फरक वेगवेगळा असतो। एकाच वेळी जन्मलेली 2 मुले ही प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असतं। एखाद्याचं नशीब इतकं मोठं होऊ शकतं की तो एकदम मोठ्या आलिशान होऊ शकतो, आणि एखादा मुलामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊ शकतो। तर ते नशिबाचा खेळ असतो, पण आपण जितका होईल तितके पॉझिटिव्ह आपल्यामध्ये ठेवली तर पॉझिटिव्हिटी ही आपल्याला खूप प्रगती करत असते। एकाच वेळी 2 बाळं जन्म घेतात, तर एक वाईट संगतीला लागते आणि एक चांगल्या संगतीला लागते आणि चांगले होते। तर जे प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे, पण त्याबरोबर नशिबाबरोबर आपले संस्कार। पण कोणत्याही आई वडिलांना असे वाटत नाही की आपल्या मुलांनी वाईट संस्कार लागावे किंवा वाईट मार्गाला जावे। त्यामुळे प्रत्येक आई वडील हे संस्कार करण्यामध्ये कुठेही चुकत नसतात, तर आपण ते संस्कार घेण्यामध्ये चूक करतो। नशीब जर बदलायचं असेल तर आपण सर्वप्रथम आपल्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, त्यानंतर आपल्या मुलांमध्ये आणि आपल्या घरामध्ये बदल केला तर आपले नशीब बदलायला काहीच वेळ लागत नाही। तर आपला वास्तुदोष निवारण्यासाठी आपल्याला घरामध्ये खडे मिठाचे बाऊलमध्ये खडे मीठ भरून आपल्या बाथरूममध्ये किंवा कोणत्याही अशा ठिकाणी खडे मीठ ठेवायचे आहे। त्याने आपले वास्तुदोष निवारण होते, आणि ते मीठ शनिवारी किंवा अमावास्येला पाण्यामध्ये सोडून देऊन नवीन मीठ ठेवायचे आहे। आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर दोष असेल
किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यामध्ये चांगले लिंबू टाकायचे आहे. जर ते लिंबू आणि पाणी खराब झाले, लिंबू जर खराब झाले आणि पाणी पिवळे पडले तर त्यामध्ये दोष आहे असे समजायचे आणि ते वारंवार आपण बदलत राहायचे. जर ते लिंबू खराब झाले नाही आणि पाणीही खराब झाले नाही तर आपल्या व्यवसायामध्ये कोणताही दोष नाही असे समजून जायचे. ज्या घरामध्ये मांजर पाळले जाते किंवा कुत्रे पाळले जाते त्या प्राण्यांना घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक शक्तीची सर्वात आधी चाहूल लागते, तर ते प्राणी आपल्यावरती नकारात्मक शक्ती ओढावून घेतात. पुढची गोष्ट म्हणजे घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असावी. तुळस ही नकारात्मक शक्ती आपल्यावरती घेते. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येणार असेल त्यावेळेस तुळस ही सुकू लागते. ती तुळस ज्यावेळेस सुकते त्यावेळेस समजून जायचं की घरावरती काहीतरी संकट येणार होते आणि ते तुळशीने आपल्यावरती घेतले आहे. आपण घरामध्ये जाताना आपण बोलायचे आहे की माझे घर खूप आनंदाने भरले आहे, माझ्या घरामध्ये खूप शांतता आहे, माझ्या घरामध्ये खूप सुख समाधान शांती नांदत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. ब्रह्मांडाचे आपण जितके धन्यवाद मानू तितके ब्रह्मांड आपल्याला भरभरून देत जाते. माझ्या घरामध्ये सर्वांचे आरोग्य खूप चांगले आहे. सुख समाधान आरोग्य हे जर घरामध्ये असेल तर घरामध्ये खूप शांतता सुख समाधान असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्याचा आनंद मिळतो. आपल्या घरामध्ये आपण वास्तूचे धन्यवाद मानले पाहिजे. आपण ज्यावेळेस युनिवर्सचे किंवा आपल्या वास्तूचे धन्यवाद मानतो तितकी वास्तू आपल्याला भरभरून आशीर्वाद देत जाते. आपण कोणत्याही गोष्टीसाठी आपण प्रत्येक वेळेस थँक्यू किंवा धन्यवाद हे शब्द वापरले गेले पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये आपण आरडाओरडा करू नये, भांडू नये, दात होत खाऊ नये, घरामध्ये भांड्यांची आदळआपट करू नये, झाडूला पाय मारू नये. अशा बऱ्याचशा लहान लहान गोष्टी असतात त्या आपल्या हातून चुकून नकळत काही गोष्टी घडत असतात. पण या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत की आपण घरामध्ये जितकी शांतता ठेवू तितकी घरामध्ये आपल्या प्रसन्नता वाढत जाते. रात्रभर कपडे बाहेर ठेवू नये. आपण या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टी ह्या पाळायच्या आहेत आणि आपल्या घराचे गोकुळ करून घ्यायचे आहे. दिसायला या गोष्टी एकदम लहान लहान असतात पण या गोष्टी खूप मोठे काही करून जातात. त्यामुळे आपल्याला काही नियम असतात ते पाळायचे असतात. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला झोपायचे नाही. आपण जर सुवासिनी असेल तर आपण आपले अलंकार काढून ठेवायचे नसतात. टिकली असेल किंवा बांगड्या असतील, जोडवे असतील, बऱ्याच स्त्रियांना सवय असते की आपले अलंकार काढून ठेवायचे आणि तसेच फिरायचे. पण या चुकीच्या सवयीमुळे आपल्यावरतीच आपण घरामध्ये शांतता नांदावी म्हणून स्त्रियांनी नेहमी पैंजण पायामध्ये घालावे. पैंजणाच्या छुमछुम आवाजाने घरामध्ये शांतता नांदते. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्या घरामध्ये पाळायच्या असतात. बऱ्याच वेळेस आपण काय होतं म्हणून त्या गोष्टी सोडून देतो पण आपल्या हातून चूक घडत असते आणि आपल्याला कळतही नाही की आपल्याकडून चूक घडली. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी गोष्टी घडत जातात. तर आपण या छोट्या छोट्या चुका करायच्या नाहीत आणि आपल्या घराचं सुख शांती जर आपल्याला घरामध्ये नांदावी असे वाटत असतील तर काही नियम हे पाळलेच पाहिजे. त्यामुळे आपल्याला जितके शक्य होतील तितके नियम आपण आपली वास्तू ही तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपले शब्दही आपण जपून वापरायचे आहेत. आपण ज्यावेळेस मुलांबरोबर ओरडत असतो किंवा कोणत्याही गोष्टी आपण चुकीच्या शब्दाने बोलत असतो ती आपली कोणताही शब्द असेल तरी वास्तू आपली तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपण जितके शक्य होईल तितके सकारात्मक शब्द वापरावेत आणि आपल्या घरामध्ये शांतता राखावी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.